सांगलीतील दत्त इंडिया कारखान्याने मागील वर्षी गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन 300 रुपये दुसरा हप्ता तात्काळ वर्ग करा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी. संदीप राजोबा. मागील वर्षीच्या हंगामात तुटलेल्या ऊसाच्या साखरेसह उपपदार्थांना वर्षभरामध्ये उच्चांकी दर मिळत आहे. यंदा साखर विक्रीमध्ये बाजार तेजीत असून वर्षभर साखरेला चांगला भाव मिळाला आहे. चालू वर्षी ऊस उत्पादक शेतकरी वाढलेले खतांचे, औषधाचे दर, ऊस तोडणी मजूर आणि वाहतूकदार यांच्याकडून ऊस तोडणीसाठी झालेली पिळवणूक, वाढलेली मजुरी तसेच अपुरा पाऊस यामुळे शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. त्यामुळे कारखान्याकडून गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला प्रतिटन 300 रुपयेचा दुसरा हप्ता तसेच मागील वर्षी सांगलीचे जिल्हाधिकारी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, साखर सहसंचालक कोल्हापूर आणि साखर कारखान्याचे पदाधिकारी यांच्यामध्ये झालेल्या ठरावानुसार ज्या कारखान्यांची FRP 3,400च्या आत आहे त्यांनी 3,500 दर द्यायचा. ज्या कारखान्यांची FRP 3,400च्या वरती आहे त्यांनी FRP अधिक 100 रुपये पहिली उचल घ्यायची असं ठरलेलं असताना आपल्या कारखान्याने मागील वर्षी गाळप झालेल्या ऊसाला 3,400 रुपये भाव दिलेला आहे. त्यातील 100 रुपये दुसरा हप्ता 300 रुपये असे एकूण 400 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा न झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कारखान्यातून बाहेर पडणारी साखर आणि उपपदार्थ रोखण्यात येतील याची नोंद घ्यावी आणि होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी कारखाना प्रशासनाची राहील. यावेळी संदीप राजोबा, संजय बेले, मनोहर पाटील, चंद्रकांत अडसूळ, संजय भगत, शरद पाटील, बजरंग लवटे, शिवाजी पाटील, नटराज पाटील, रमेश कोळी, अमित पाटील, प्रमोद पाटील मोठ्या प्रमाणावर उत्पादक शेतकरी उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं गतवर्षी गाळप झालेल्या ऊसाला दुसरा हप्ता 300 रुपये मिळाला पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही वसंतदादा कारखाना म्हणजेच जो दत्त इंडिया चालवतोय त्यांच्या प्रशासनाकडे आज आम्ही मागणी केलेली आहे. कारण आज साखरेचे बाजारपेठेतले भाव हे 80 रुपयावरती गेलेले आहेत आणि त्याचा ग्राहकांना तोटा होतोय आणि ऊस उत्पादकांना त्याचा काही फायदा होत नाही. दत्त इंडिया कारखान्यानं गतवर्षीच्या ऊसाला 3400 रुपये उचल दिलेले आहे. परंतु आमचं जे सांगलीच्या कलेक्टर साहेबांच्या पुढे जे चर्चा झाली होती त्या चर्चेमध्ये ज्याची FRP 3400च्या आत आहे त्यानं 3400 अधिक 100 द्यायची व ज्याची FRP 3400च्या वर आहे त्यानं FRP अधिक 100 द्यायची असं 3500 रुपयेचं गणित त्यावेळी राजू शेट्टी साहेबांच्या समोर सगळ्यांनी घातले होतं. या कारखान्यानं आज अखेर 3400 रुपये दिलेले आहेत. ते मागील 100 आणि चालूच्या जे साखरेचे चढेभाव आहेत त्याच्यातील तफावत 300 रुपये असं एकूण 400 रुपये आम्हाला त्यांनी तात्काळ वर करावे. जर त्यांनी आम्हाला तसा दुसरा हप्ता दिला नाही तर आम्ही जी आता यांची जी साखर बाहेर चाललेली आहे व उपपदार्थ जे बाहेर चालले आहेत ते आम्ही बाहेर जाऊ देणार नाही. होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी ही दत्त इंडिया प्रशासनाची राहील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.